वर्षी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी सिंदखेडा तालुक्यातील वर्षी या गावाला महाराजस्व समाधान शिबिर पार पडले। एकाच ठिकाणी या ठिकाणी सर्व सुविधा, विविध योजनांच्या सुविधा या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर या आयोजनासाठी मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर शिबिर पार पडले। तर यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार रावल हे होते। तर यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती ज्योतिताई देवीदास बोरसे, सामाजिक कार्यकर्ते तथा नेते देवीदास बापू बोरसे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार नितीन देवरे, सिंदखेडा पंचायत समिती गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, सिंदखेडा तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांच्यासह आदी सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी या शिबिरात प्रामुख्याने महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। या शिबिरामध्ये प्रामुख्याने वर्षी मंडळातील वर्षी, तावखेडा, वर्सूस, आकडसे, टेमलाय, सुकवद, निरगुडी, दसवेल आदी सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या शिबिरात प्रामुख्याने प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8 उतार्याचे वाटप, उत्पन्न, रहिवासी जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उत्पन्नाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा करणे, पाणंद रस्त्यांचा प्रशासकीय मान्यता देणे, घरासाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केले जाणार असून या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराअंतर्गत या ठिकाणी लाभार्थ्यांनी लाभ घेतला। तर यावेळेस उतारे, 7/12 उतारा, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड आदी सर्व उतारे देखील या ठिकाणी वाटप करण्यात आले। तर त्याचबरोबर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे देखील या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी लागणारा निधी देखील धनादेश, चेक वाटप करण्यात आले। त्याचबरोबर रोटावेटर ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। त्या लाभार्थ्यांना